रोशनी, ए रोशनी, रोशनी वा. काय बाई हा माणूस हो? तिकडूनच बोंबलते इथे येतही नाही न बोलतही नाही न काही नाही तेवढं तिकडूनच बोंबलते गल्लीवरून काऊन बोंबलत नाही तर काय माहित का नाही तर कामावर जाते न तिथून बोंबलाच ऐकू येईन मले काय माणूस आहे काय म्हणता ते? काय अटकलं तुमचं वाला? काय अटकलं मायाला? काय अटकलं? आज तर भलीच खात दिसून राहिली की बहीण तर नवीन साडी कुठे चालली वा? नाही चालली घातली असेल मन झालं तर घातली मीच घालाव का नवीन नवीन कपडे आम्ही नाही घाला काम पाहिलं आपलं तर माती गोट्याचं तिथं आणि कपडे घालून जाते मार जसे कोण हाय ते तिकडं पाहिले तुम्हाला अहो अजूनही एका लेकराचा बाप वाटत नाही मी. लग्न झालं म्हणून समजतच नाही. पोरी अशा पाहते ना, हा लाईन देते मस्त मला. झाले सांगायचं ना त्याला सांगा लाईन देते म्हणते मला लाईन चप्पल दाखवत असन दुरून पाहिल्याबरोबर तुम्हीच पाहत असन पोरीच्या तोंडाकडं मी नाही पाहत. मला काय तेवढंच काम आहे का? आणि जाऊ देते. मला एवढं सांग, माझ्या खिशातले पैसे कोण घेतले तुला? कोण घेतले माझ्या खिशातले पैसे? चल दे माझ्या खिशातले पैसे दे. घेतले मी पैसे 2000 रुपये तुम्ही त्या दिवशी काय म्हणे मला 2000 रुपये देतो म्हणे आणि मग म्हणे माझ्या पाकिट नाही दिसत करू तुम्ही मला बुलव केलं आणि सकाळी मागितलं तर चाल हट म्हणे माझ्याजवळ पैसे नाही म्हणे म्हणून मग मीने घेतले तुम्ही मला त्या दिवशी म्हणलं होता देतो म्हणून दिलेच नाही शिकून राहिले होते म्हणे काढून घेतले आता 2000 रुपये नाही देत जा दे इकडं 2000 रुपये मायाले दे. मला काम आहे, माझ्याजवळ पैसा नाही. तेवढेच पैसे आहे. चल दे मला. माझ्या पाकिटले हात कोण लावतो तू रोशने? पाकिटले हात नको लावत जाऊ. मला काम आहे. चल दे लवकर दे. देतच नाही 2000 रुपये तुम्ही काय म्हणे मला त्या दिवशी देतो म्हणे दिले नाही ना आता मी देतच नाही जा दे बरं टाइमपास नको करू दे. मला जायचं आहे, कामावर जायचं आहे. बरं दे बरं रोशने 2000 रुपये. मग नंतर घेतो. तू आता सध्याच माझ्याजवळ पैसे नाही. दे लवकर. नाही देत म्हणलं तुम्ही नाही देत मी नाही देत जा बहीण माय बिन तर बायको काही जास्तच लाडात आली का रे? लाडात आली का तू? नाही देत. चल दे लवकर दे. मला कामाला जायचं आहे. दे लाडात म्हणजे 2000 साठी लाड सांगू राहिले मला आणि तुम्ही कामाला चालले काय आज काय कामाला चालले काय हळदी कुंकू लावली म्हणतो का? मला बाहेर जाऊन बस म्हणतो काय तू? हा का त्यासोबत येऊ सोबतीन बनून? मला म्हणते सोबतीन बनून येऊ का म्हणते अरे वा बळ म्हणतो का तू? हा बळ माणूस म्हणतो नवरा होईना मी. थांब केस सोडा मायामध्ये केस खाली पकडून राहिले हो तुम्ही सोडा लवकर केस आवाज देईन मी आईला आवाज देईन मी आता जोरात ओरडीन मी घरात मग लक्षात ठेवा तुम्ही म्हणशील का मग? हा म्हणशील? हा बळडवानाचा म्हणतो मला. नवरा होई का कोण होईते आला? हा बळडवानाचा निश्चित बळडवानाचाच म्हणतो मला. म्हणशील का बळडवानाचं म्हणशील? पागलावणी करता तुम्ही मला म्हणता तुम्ही सोबतीन बनून येऊ का हे काय बोलणं आहे तुमचं आई माझी बाहेर केस नाही सोडून राहिले अजून वरड जोरात कोणीच नाही आहे घरी. आई काय तिकडे बसली आहे आणि बाबाही नाही आहे घरी. आता वरड आता चांगली सापडली तुला अशी कांटो कधी दुरून चांगली सापडली तुम्हाला कावडी. निसती आईचा आणि बाबाचा आणि आईचा आणि बाबाचा धाक देतो मला निसती. हो सोडता का नाही हो तुम्ही सूरजजी माझे केस ती आगून राहिली तुम्हाला सांगतो मी केस विचारले चांगले मोडून राहिले का माझे केस चला सोडा लवकर काय चालू आहे बाई यानं कोण केस पकडले त्याचे पाजी मला मारून राहिले हे केस पकडून राहिले अरे शिकूच नको रोशनी तू. हा मला माहिती आहे तू खोटी बोलून राहिली. आई मग आधीच पाहिलं मी आई पाहिलं होतं. शिकू नको मध्ये निसती धाक दाखवतो का तू आईचा? आई कुठं आहे आज तर तुला चांगली कुतडतो धरून मी. काय रे सूरजा केस कोण पकडले काऊन हे केस ओढून राहिला तू तिचे खरंच चहा पण मा बिन तर हे खोटी नाही बोलून राहिली होती. नाही आई हे असं ओळख नाही राहिलं होतं मी. नाही ओढून राहिला होता तू तिचे मग काय करून राहिला होता गजरा लावून राहिला होता का तिच्या केसात यायला असंच पाहिजे होतं घेतो मी 2000 रुपये घ्या मग तू संध्याकाळी येऊ दे मला कामावरून मग सांगतो. 2000 रुपये काढून घेतले तुला. म्हणून राहिली मी ऐकू येऊन राहिलं का नाही तुला तिच्याकडे काय पाहून राहिला रे काय नाही बाई मी केस नाही का रोशनी माझा डबा कुठं आहे बा? माझा डबा कुठं आहे डबा? मालक वानाचं तू तरी काय रे चिडव करतो रोशनी त्याले ते पोट्ट तर माहित आहे कसं कमी नाही तर काहीच नाही केलं होतं त्यानं साडीने मला 2000 रुपये दिले रात्री आणि आज सकाळी काय म्हणते मला वापस दे मग मी काय रे वापस देऊ ते साड्याच घेत राहते काय करते ग बापा एवढ्या साड्याचं साड्याच घ्या आली आई बाईची लूट करायची आहे ना आपल्याला लूट नाही करा बाईची करू ना आता 15 दिवस टाइम आहे कधी करता येते करू बोल ना पूनम बोल ना येतो मी थोड्या वेळाने येतो थोडंसं 10-15 मिनिटं घरी कोणी नाही आहे ना तर कोणाला येऊ द्या लागेल ना माझ्या सासूला वगैरे तर येतो थोड्या वेळानं हो नाही येतो हो केक वगैरे घेतला का तुम्ही सगळेच जणी आहे का बरं ठीक आहे ना मला पण तरी अर्धा 1 घंटा लागन यायला हो नाही ग माझे मिस्टर तर गेले कामावर गेले त्यांना म्हटलं होतं आज माझा बर्थडे आहे तर तुम्ही घरी राहा म्हटलं
ते म्हणे नाही म्हणे सुट्ट्या पडल्या म्हणे खूप तर मी नाही राहत म्हणे घरी नंतर म्हणे संध्याकाळी वगैरे केक वगैरे आणू म्हणे असे म्हणे. मग मी म्हटलं ठीक आहे बा, पण मग आता तू सकाळपासून फोन करू राहिले बाकीच्या मैत्री नाही आल्या म्हणतं तर आता हो 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 देतो ना पार्टी वगैरे देतो हो ग देतो ना. कुठं आहे तुम्ही कोणत्या रेस्टॉरंट्समध्ये आहे? हां बरं ठीक आहे येते मी येते. हो तरी एखादी घंटा लागन मला कारण की घरी कोणी नाही ना आई वगैरे यायची आहे घरी. हो ठीक आहे. राच्या पप्पाले म्हटलं द्याव मला 3-4 हजार रुपये म्हटलं वर्षातून एकच वेळा येते म्हटलं माझ्या बड्डे मैत्रिणी मागा लागल्या म्हटलं काल रात्रीच सांगितलं ते म्हणे पैसे नाही दिले पैसे. आता कसं करू आता त्या तिथं केक घेऊन बसलेले आहे रेस्टॉरंट्समध्ये पैसे नाही काय करावं गड्या काही समजूनच राहिलं नाही. आई गेली तर बेइज्जती होईन माईवाली मग मला बोलवं नाही कोणी माझ्यासोबत बोलणारही नाही. त्या एक तर जाऊन बसल्या तिथं त्याला तसं ठेवताही येत नाही जा तर लागणच पण पैसे नाही ना माझ्याजवळ कसं करू मी आता. असं जवळं तर राहत नाही 1 रुपया आणि राहायला बी तर त्या कायले देते मला द्यायला त्या नाही देणार. यायले फोन केला 10 वेळा तर फोनही उचलत नाही कंपनीत हे वाले सोराचे पप्पा. कसं करावं ना कसं नाही तर जा तर लागणच गड्या नाही गेलं तर बरंही दिसत नाही. त्या तिथं बसून राहीन त्याची बेइज्जती होईन गड्या आणि माई बी त्याच्या समोर होईन कसं होईल. काही नाही काही जुगाड तर करावंच लागत. हा बहीण माय भिंत एवढा भार झाला म्हणून मला माहितच नाही बे. मी म्हणलं आता ह्या राणीचं असं झालं बा म्हणून म्हटलं ते आराम करायला असं ना इकडं काहीच माहित नव्हतं बी. तू आता सांगून राहिला असं झालं म्हणून लेका एवढे दिवस झाले तर मग सांगायला पाहिजे होतं ना. मला बी काल रात्रीच माहित पडलं ना बी मला तरी कुठं माहित होतं. आईनं काल रात्री सांगितलं तेव्हा कुठं माहित पडलं लेका. ते आता राणी मला असं वाटलं की आराम करायला सांगितलं आता कोणाला माहित असं आहे का तसं आहे म्हणून. हे पण सोडचिट्टीपर्यंत गोष्ट आली यायची. नोटीस पाठवलं त्याचं वयानं भाऊच म्हणतो म्हणा मी पण त्याला समजाव केलं असतं ना रे का आपण. समजावलं असतं माझा चांगला मित्र आहे ना तो चांगला म्हणजे आईच्या लग्नापासूनच झाला पण चांगला ऐकते ना मायवालं. आणि मीच जातो म्हणलं होतं त्या जवायला थोडंसं समजाव करतो म्हणलं कोर्टापर्यंत काही जाऊ नका बा आहे का नाही. एवढ्या भार काय करता आता जे झालं ते झालं याच्यानंतर तिच्याकडून गलती झाली तर मग लगेच तुम्ही आम्हाला बोला असं म्हणतो म्हटलं. पण मग ते हे म्हणे आई म्हणे सूरजले बोलून पाय म्हणे सूरजचा चांगला मित्र आहे म्हणे जवाई. मित्र तर आहे बे मायवाला चांगला तो सागर भाऊ मित्र तर आहे लेका पण त्या बहिणीची गलती आहे ना बे. आता माझ्यासारख्याची बायको असती तर मी लेका तिला घरात नसतं घुसू दिलं पण मग त्या माणसानं सहन केलं ना. हे पहिलीपासून राहणी का नाही तुला आता काय बोलू आता तुझी बहीण होय तुला वाईट वाटून जाऊ दे. नाही तुझ्या बरोबर आहे रे तुझे काही चुकीचं नाही आहे पण आता मग काय तिची जिंदगी खराब होऊ देतं का मग राणीची करशील मदत तर चाल बा म्हणलं जाऊ 2-3 दिवस मला हे ऑफिसचं काम होऊ दे जाऊ म्हणलं हे इकडे जाणं अर्जंट आहे का नाही मला त्याच्यामुळे म्हटलं चालन ना बे चालन ना टेन्शन नको घेऊ काही नाही होत. चांगला माणूस आहे तो एवढा काही बेकार माणूस नाही आहे तो चांगला नसतं त्या बहिणीसोबत लग्न केलं असतं का बी एवढं माहित असून तिचं पहिलं तर चांगला माणूस आहे. हिनं राणी थोडंसं जास्त बागच केलं तू सांगितलं ना मला आता तर मला माहित नव्हतं का एवढी मोठी गोष्ट झाली म्हणून. जाऊ ना समजावू त्याला समजावू आता या राणीला चांगलं वागतो म्हणजे झालं म्हणा नेलं बी त्यानं तो. आपण समजावू आता काम करू आता काय आहे काय नाही पाहू ना आता त्याला बोलू ना तिच्या नवऱ्याले हिले चांगलं ठेवतो तिले राणी टाईट करते एवढ्या बहिणीने. नाही एवढ्या भाग झाल्यावर आता करून टाक आता नाही करून तिथे आता नाही करत काहीच लेका आई लय बोलली तिले मारलं आहे ना मी काल लय बोललो लक्षात आलं तिची गोष्ट आता नाही करणार नाही राहुल तुला सांगतो मी तिला आता चांगलं वागाच लागेल बाबू तिथं हे दुसरं होय बाबू तुला सांगतो. राहुल तिला चांगलं वागायला पाहिजे एवढं चांगलं घर लेका तिच्या नशिबानं चांगलं भेटलं तिले. चांगलं पाहिलं तिनं तिच्या मतानच पाहिलं पण चांगलं पाहिलं माणूस बी 1 नंबर आहे तो. इले वागता नाही आलं रे त्या बहिणीले बरोबर त्या माणसाची कदर नाही केली का हिनं त्या बहिणीनं. चांगला दोस्त नाही तुला माहित आहे त्याचा स्वभाव माझ्या जवळचा मला काही एवढं माहित नाही 1-2 वेळा भेटलो मी त्याला आम्ही काही जास्त बोलत नाही म्हणून म्हणलं चाल बा तुलेच घेऊन जाऊ म्हटलं 2-3 दिवस थांब मग जाऊ आपण भेट घेऊ त्याला. त्यांनी का नोटीस पाठवला बे राणीले नोटीसच पाठवला लेका काय होते बे त्या नोटीसले नको एवढा हे करू नोटीसचं लेका. फ्री होशील ना तेव्हा सांगतो मध्ये जाऊ 1 दिवस आणि याला घेतो पे माझ्या जवळ आहे ना आपला ज्योतीचा नवरा त्याला घेतो त्याचं नाव हे सागर भाऊचं 1 नंबर पट्टे त्याला घेतो त्या जवळ मायावाले जतीनला घेतो सोबत त्या जवळ जतीन त्याचं चांगलं पट्टे का 1 नंबर पट्टे लेका दारू पेले नव्हे सोबत चांगले जाऊ दे खावले का 1 वेळेस मग दोघंच बडबड करे. आता तुला काय सांगू जाऊ दे मला होऊन राहिला उशीर कामाला झाले तू नाही जात त्या कामाला. आता आहे मला कामाला जायचं आहे आता निघतोस मी गाडी घेऊन पण त्याच घराकडे येत होता तू इकडे भेटला बरं जाय तू मी जाणार आहो आता. बरं ठीक आहे भेट मग तुम्हाला भेट जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा जाऊ काही टेन्शन नको घेऊ काही नाही होत मानते तो माणूस एवढ्या भाग थोडी आहे बेकार तो मानते टेन्शन नको घेऊ. ठीक आहे मग फोन करतो बे राहू द्या फोन करतो मला. हो करतो बे. राहुल
अरे सोनम आहे का? बोल ना, काय म्हणतो? काही नाही, आजकाल फोनही उचलत नाही, बोलतही नाही. काऊन, काय झालं? कशाचा राग आला रे तुला? हो सोनम, लोड वाढलं जास्त कामाचं, त्याच्यामुळे मला उचलायला वेळच नाही भेटत. फोन पाहायला वेळ नाही भेटत. तर हे आता का नाही 4-8 दिवस ना मला वेळच भेटणार नाही, तुला सांगतो मी सोनम. त्याच्यामुळे उचलत नाही मी तुझ्या फोन. राग नको मानवर, समजून घेतलं मला थोडीशी. नाही रे राहुल, तसं नाही म्हणत आहे मी. समजणार नाही तर काय मी, पण कम से कम तू फोन करून सांगायला तर पाहिजे. मी किती वेळा पागलासारखी फोन करत राहतो. आता उचलन मग उचलन, पण तू उचलतच नाही. कम से कम फोन करून सांगायला पाहिजे ना तू बिझी आहे बा म्हणून. वेळ भेटला ना सोनम तर मी बरोबर करतो तुझे फोन, पण मला वेळच नाही भेटून राहिला. बरं ठीक आहे, तुझा फोन आला का मी लगेच सांगत जात जाईल तुझे, आणि मग लगेच कट करत जाईल. मी तर गावात नको बोलू ना माझ्यासोबत. पाहिलं गेलं अजून आईनं त्या मामीनं गिमीनं फालतो हे होऊन जाईल ना. गावात नको बोलत जातो. अरे नाही बोलत मी, मलाही माहित आहे, मलाही समजते. पण तू फोन नाही उचलत ना, त्याच्यामुळे आज दिसला मला इथं, तर म्हणून बोलली मी. सोनम मी निघतो हा. म्हणजे जेवणही करायचं आहे आणि जायचंही आहे. बरं तू कॉलेजमध्ये नाही जात का आज? जातो ना कॉलेजमध्ये, टाइम आहे थोडा. तू देतो का मला सोडून कॉलेजमध्ये? लवकर लवकर कर, ये बस स्टॉपच्या मागं. तिथूनच गाडीवर बसतो मायावल्या, तिथंच राही मागं. बस स्टॉपच्या सामान नको जाऊ हा, आपल्या गावातले लोक राहते बरं. अरे कळते मला तेवढं. ठीक आहे, येतो मग मी. लवकर ये जा सोनम, मी लवकर निघणार आहे बरं, लवकर ये. हो रे, येते मी, येते. सुनच नाही राहिली बाई, कुठं गेले आणि कुठं नाही तर. कुठं ठेवले मी? इथंच तर ठेवले होते. मला तर बरोबर लक्षात राहते कुठं गेले आणि कुठं नाही तर. बाबू पवन, अय पवन. काय गं मम्मी, काय म्हणून राहिली? कळे नाही बाई, ड्रॉवर मध्ये कुठं गेले बाई, कुठं ठेवले हो मी ना? नाही नाही, हे काय पॉकेट खाली दिसून राहिलं. माझ्या पॉकेट मध्ये नाही, पॉकेट मध्येच ठेवले होते मी ना. गेले बाई माय 5,000 रुपये व. कुठं गेले व 5,000 रुपये मायवाले व बापा? कुठं गेले ना कुठं नाही? उशीच्या खाली नाही काय? उशीच्या खाली तर आहेच नाही. कुठं गेले व बाबू? इथं पैसे ठेवले होते रे मी ना. पाहुण्या, अय पाहुण्या, बाबू पैसे ठेवले होते ना रे बाबू इथं मी. दिसून नाही राहिले रे बाबू पैसे. तू न गेला हात लावला होता का बाबू? पैसे घ्यायचे बाहेर नेऊन टाकले का मा तू पवन? नाही ना मम्मी, मी नाही नेऊन टाकले. मला माहित नाही. तुमचे पैसे मी कशाला घेऊ? मी नाही घेतले ना मम्मी. आई, आई, आई व इकडे, इकडे व आई. का नो बाई व? पूजा काय झालं? का नो अशी एवढी जोरा जोरात ओरडून राहिली? काय झालं बाप्पा? काय झालं? पैसे घेतले का तू ना? 5,000 रुपये मायवल्या रूम मधले गायब आहे आई. हे पोराने नाही घेतले. पोरग काय हात लावून माय पैसे घेतले का आई तू ना? कोण घेतले माय पैसे? मी काल असताना मला कॉन्ट्रॅक्टदारानं आता 3 दिवस झाले 15,000 रुपये घेतले. मायाला पगार झाला तर बाकीचे खर्च झाले. काही मी ना याच्यात टाकले 5-6 हजार रुपये बँकेत, आणि याचीवाली फी देतो बा म्हणून ठेवले होते मी ना. कुठे गेले माय पैसेच नाही दिसून राहिले. 5,000 रुपये ते पैसे नाही दिसून राहिले. अहो बाई चांगली पाय ना, बॅगी गिगीत ठेवले असत तिथं पाय. असे कसे घरातून पैसे जाणार हो बाई? व कोण देणार आहे ते पैसे? तूनच ठेवले असं इकडं तिकडं. पाय बरं, चांगली चांगली पाय कुठं आहे तर. सर्व घर पाहिलं मी ना, सर्वच पाहिलं. माय बॅगेतही नाही आहे, कुठंच नाही आहे. सर्व घर पाहिलं मी, नाही दिसून राहिले. मायवाले पैसे कोण घेतले? आता मायवाले पैसे घ्यायला लागले का तुम्ही लोक? पैसे घ्यायला लागले मायवाले. कुठं आहे? मी माय पोराची फी भरासाठी पैसे घेतले होते, ते ठेवले होते मी. 3 बाय म्हटलं आता त्याला 2-4 दिवस सुट्ट्या होत्या म्हणून राहिले ते माझ्याजवळच. नाही तर काहीच दिले असते नेऊन. त्याची फी आहे. मायवाले पैसे कोण नेले सांग लवकर. माय बाई पूजा व, तुझे पैसे कायले घेईन हो मी बाई व? हो मला लागले तर मी तुले मागतो ना बाई. 100-150 रुपये जर लागले मला तर त्या लेकरासाठी म्हण, त्या नातींसाठी म्हण मायावाल्या. असं बा पिशवीमध्ये मायावाल्या. तुझे पैसे कायले घेतो बाई हो? एवढं पाप कुठं फेडीन मायावाल्या पोरीचे पैसे, कमाईचे पैसे घेईन का हो बाई हो मी? पूजा कायले घेईन हो बाई तुझे पैसे हो मी? असं ना बाई ठेवलेले तू ना. सगळं पाहिलं आई मी, तुले घेतले नाही म्हणत मी. सगळं पाहिलं, नाही दिसून राहिले आई मायवाले. संदेशानं घेतले असं मायवाले पैसे. संदेशानंच घेतले होय मायवाले पैसे आई. तो तर सकाळपासून कामावर आहे व पूजा. तो तर ड्युटीवर गेला व. तो कुठं आहे व? घरीच तर नाही व तो. आणि तुझे पैसे कधी होते? तू कधी पाहिले आणि कुठं ठेवले होते? आई आत्ता सकाळी मायवाले पैसे होते इथं. इथंच होते मी. लहानच्या माय पर्स मध्ये ठेवले होते. ते पर्स तिथंच पडून आहे लागेच. त्याच्यातले पैसे गायबच आहे. आंघोळ करायला गेली मी, बस झालं आणि माय पैसेच गायब आहे आई. नाही मग तो घरीच नाही आहे बाई. तो संदेशा असता घरी तर म्हणलं असतं त्यानं घेतले म्हणून. तो घरीच नाही आहे बाई पूजा. अगो त्याच्यावर झट नको घेऊ बाई. हाय नाही तो घरी. त्यांना सण घेतले व. कोण आलं माझ्या रूम मध्ये आई? कोण घेतले मायवाले पैसे? माय पैसे कोण गेले? कोणीच तर नाही आलं माझ्या रूम मध्ये. संदेशा कामाला गेला. तू म्हणता मी ना घेतले नाही, मग माय पैसे घेतले कोण? मला माहित
माहितच नाही. मी नाही का खेळत होतो. लती कुठे गेली? लतीला बोला बरं, आवाज दे बरं तिला. लतीले आथे काय रे घुसली होती माझ्या रूम मध्ये? आवाज दे तिला, आवाज दे. तिनंच नेले होय पैसे, तिनंच नेले होय आई पैसे. लता तर बाहेर गेली हो बाई. हो तिचा वाढदिवस आहे खरं म्हणते आज, तर ते तर बाहेर गेली हो बाई. तिच्या मैत्रिणी तिला पार्टी देऊन राहिल्या म्हणते, तर ते कोणत्या तरी हॉटेलमध्ये गेली बाई पोरीले घेऊन. व नेले पार्टीले पैसे येत देत असून तिच्या मैत्रिणी तिले मोठेपणा दाखवायची पहिलेपासूनच सवय आहे. हिनच नेले असून हो पैसे हो मायवाले. लतीनच नेले बाई माय पैसे. गेली बाई ते साडी माडी घालून गेली, पोरीले घेऊन गेली ते. येऊ दे तिले घरी आता, येऊ दे तिची चांगली काढतो. तिनंच नेले नालायकीनं मायवाले पैसे, तिनंच नेले बाई.